अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घटना घडली। माळीवाडा भागामध्ये काही समाजकंटकांनी मोहम्मद पैगंबर यांचे नाव जमिनीवरती लिहित विटंबना केली। त्यामुळे नगर शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता। नगर कोतवाली पोलीस स्टेशनच्या समोर शेकडो मुस्लिम बांधव जमले। यावेळेस परिसरामध्ये तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं। पोलीस प्रशासन अलर्ट मोडमध्ये असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका संशयिताला ताब्यातही घेतलेला आहे। काही ठराविक दुकानदारांनी त्यांचे दुकाने बंद केले त्या, परंतु आतापर्यंत संपूर्ण कापड बाजार, मोची गल्ली किंवा घास गल्ली संपूर्ण चालू आहे आणि सर्व दुकानदार आपल्या आपल्या तयारीने इथं बसलेले। सणसूद आहे, हिंदू धर्माचे मोठा सण दिवाळी आता लवकरच येत आहे। तर प्रत्येकाने बाहेरगावच्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे, प्रत्येकाने या खरेदी करा। बाजार एकदम शांत आहे। पोलीस प्रशासन सुद्धा इथं बंदोबस्तासाठी आहे, कुठेही काही विषय नाही। रांगोळी जमिनीवर काढून त्या माध्यमातून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या अशा स्वरूपाचा हा गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 873/2025 BNS 299 वगैरे या कलमानुसार दाखल केलेला आहे। याच्यामध्ये जे 2 संशयित आरोपी आहेत त्यापैकी एका संशयित आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। संबंधित आरोपीला सन्माननीय न्यायालयासमोर हजर करून अधिक तपास आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत। या बाबतीमध्ये जो काही जमाव जमला होता, जमावामध्ये एक टिळा लावणारा मुलगा सुद्धा बाहेर गावचा होता। तर तो आला, तो त्याच्या कामासाठी कुठेतरी बाहेर तालुका स्तरावरून आलेला होता, त्याला मॉबने मारलेला आहे। असा कधी हिंदू समाजामध्ये असं घडत नाही। त्या दिवशी देखील ज्यावेळेला गोमातेचं मांस त्या ठिकाणी सापडल्यानंतर रस्ता रोको झाला, तिथं अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक होते, पण कुठल्याही व्यक्तीला तिथं शिवी सुद्धा देण्यात आली नाही, कोणाला काही बोलण्यात सुद्धा आलं नाही। हे काही इथेच घडतं असं नाही। हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो, कुठेही असतो, हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात, हिंदू समाजाचे मोर्चे असतात, हिंदू समाजाचे आंदोलन असतात, तिथे असे लोक येतात, पण कुठल्याही जिल्ह्याचा हिंदू समाजाने आजपर्यंत आक्षेप घेतला नाही। पण हे मॉब पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या मुळाला टिळा होता, त्याला पकडून मारणं हे कितपर्यंत योग्य आहे? कारण पोलिसांच्या बाबतीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे। जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे, शांतता ही प्रस्थापित होणं गरजेचं आहे। कारण कुठल्याही अशांत प्रदेशामध्ये कधीही विकासाची जी गोष्ट असते ही तितकी प्रभावीपणे राबवता येत नाही। आणि त्यामुळे मी कायम असं म्हणतो की पोटातल्या आगीला जी भाकर लागते त्या भाकरीला जातही नसतो, धर्मही नसतो। त्यामुळे तो रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने, ते उद्योगधंदे निर्माण होण्याच्या दृष्टीने ही शांतता हवी आणि शांतता होण्यासाठी हा जो एक जातीय सलोखा असायला हवा, सौहार्दाचं वातावरण जे असायला हवं, हे सगळ्यांच्या ही एक नैतिक जबाबदारी। अहिल्यानगरमध्ये काही विषय झाला असेल तो लोकलाइज सब्जेक्ट आहे, त्याची माहिती घेऊन त्याच्यावरती आम्ही भाष्य करू। परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं सरकार हे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडवू देणार नाही, बिघडूही देणार नाही आणि कोणाला बिघडवूही देणार नाही। आणि अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जर कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा कोणी बिघडवत असेल तर त्याला कायद्याच्या अधीन राहून त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल। अब ये मत समझिएगा कि अगर किसी ने ये कहा कि आई लव मोहम्मद और किसी ने उसका विरोध किया तो उनकी शख्सियत के ऊपर कुछ फर्क पड़ता है करके। जो लोग बड़े हैं वो बड़े ही रहते हैं इसमें। आप जिसको मानते हैं, आप अगर भगवान राम को अगर मानते हैं तो आपको मानने का पूरा अधिकार है। आई लव भगवान राम। मुस्लिम समाजासाठी प्रेक्षक मोहम्मद पेक्षा कोणीही मोठं नाही आहे, ते सर्व आहे आमच्यासाठी। आणि तुम्ही असं सांगत असेल की मी तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार नाही आहे, तुम्हाला लिहिण्याचा अधिकार नाही आहे, तर हे कुठे चाललेलं आहे? आणि हे प्रवृत्तीचे कोण लोक आहे जे अशा प्रकारचे कृत्य करत आहे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा? अहिल्यानगरमध्ये काही माथेपुरीने जे काही प्रकार केला आहे त्याला पोलिसांनी ते अटक केली असावी, परंतु असा प्रकार पुन्हा कधी घडवू नये। समाजामध्ये तेढ निर्माण करणारे असे जे शक्ती असतात त्याला चाप बसला पाहिजे, अशी धिंड काढली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।